श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला उपवासाचा डोसा करायला घेऊयात. तर प्रथम एक वाटी भगर घेतली, ती स्वच्छ पाण्याने अशी धुवून घ्यायची. असे 1-2-3 वेळा धुवून घ्या. धुवून झालं की 1-1.5 तासासाठी भिजत ठेवा. तुमचे इतर कामं होस तर लगेच पटकन भगर अशी वेळ लागत नाही, त्यामुळे भिजून जाते. 1-1.5 तास झालं की मग डोसे बनवायला घ्यायचे. 2 तास जरी घेतलं तरी चालेल, अजून उत्तमच भिजन ना ते. मी 1.5 तास असं भिजायला ठेवलं आणि 2 बटाटे उकडले होते ते असे साल काढून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायला घेतले. मिक्सरच्या भांड्यात असे 2 बटाटे बास होतात. त्याला परत चवीनुसार मिरच्या घेतल्या, 5-6 मिरच्या घेऊन अशा टाकल्या. तुम्हाला चवीनुसार तिखट कमी जास्त तुम्ही मिरची करू शकता. मग 2 चमचे असं दही टाकायला घेतलं. 2 चमचे दही टाकून घेतलं आणि मिक्सरला लावायला घेतलं. दही असल्यामुळे पाण्याची गरज नाही पडत आणि बटाटा, मिरची, दही हे एकसारखं मिक्सरमध्ये बारीक होऊन मग भगर टाकायला घ्यायची. हे 3 जिन्नस असतात ते एकत्र एकजीव झाले की भगर काय पटकीने होऊन जाते बारीक. त्यामुळं आधी हे फिरवून घ्यायचं. मग भगर टाकली की असं परत एकदा मिक्सरला लावून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने थोडी भगर टाकून घ्यायची. त्यात थोडंसंही पाणी नाही आलं पाहिजे असे टाकून घ्यायची. बघू शकता कसं बसतं असं पीठ झालंय. असं सगळं थोडं टाकून घ्यायचं. बाकीची राहिलेली भगर सुद्धा अशी मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची. अशी थोडी त्यात पाणी थोडं सुद्धा टाकायचं नाही, भगर भिजलेली असती. बघा कसं पीठ झालंय, असं एकसारखं पडतंय, तसं पडलं पाहिजे. चवीनुसार मीठ, थोडासा सोडा टाकून हलवून घ्यायचं. असं एकसारखं पडलं पाहिजे पळीतनं. बघा, त्याला बुडबुडे सुद्धा आलेत सोडा टाकल्यामुळं. मग तवा गरम करायला ठेवायचा. तवा गरम होईपर्यंत पीठ असं भिजन, त्यामुळं तवा गरम होईस्तोवर थांबायचं. तवा गरम झाला की त्यात पाणी थोडंसं शिंपडायचं, पुसून घ्यायचं. त्यात एक पळी पीठ टाकून घ्यायचं आणि गोल फिरवून घ्यायचं. पाण्याने पुसून घेतल्यामुळे डोसा चिटकत नाही खाली. असं एकसारखं फिरवून घेतलं की थोडंसं तेल टाकायचं बाजूनी. तेल टाकल्याने कडे असे तरी मोकळे होते. मोकळे झाले लालसर असे बघा, बुडबुड कसं जाळीदार दिसायला लागलंय. त्याला बुडबुड असे वरनं आले की असं उलटून घ्यायचं. बघा, कडे ऑटोमॅटिकली असे होऊन जातात. मग परत एकदा तेल असं सोडून मस्तपैकी असं बारीक ह्याच्यावर भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत. एक साईड पूर्ण लालसर झाली बघू शकता. मस्त अशी परत कडं अशी करून मऊ असं झालं आहे बघा. चमच्याने हलवलं की बघा मस्त असं बारीक ह्याच्यावर भाजून घ्यायचा. असं थोडं दाबलं वरून की त्यातले जे मॉइश्चरायझर
पाणी वगैरे असं ओलसर पण असतो तोही होऊन जातो. बघा झाला डोसा तयार. असं दह्याबरोबर बाकीचे सगळे डोसे करून घेतले आणि दह्याबरोबर खायला घेतले. बघू शकता किती जाळीदार असे झालेत, मऊ मऊ दिसतात ते. तुम्हीही करून बघा आणि या सरळ करायला.